वसई विरार शहरात सध्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये वाहतूक कोंडी हा सर्वात गंभीर आणि ज्वलंत मुद्दा ठरला आहे। स्थानिक परिसर आणि मुख्य रस्त्यांवर वाढलेले अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभे असलेले रिक्षा स्टँड यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे। संध्याकाळच्या वेळी तर परिस्थिती अधिकच गंभीर बनते। अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्सलाही मार्ग मिळत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानकाजवळील 150 मीटर अंतरात अनधिकृत फेरीवाले तात्काळ हटवणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे। याच पार्श्वभूमीवर आयडियल पत्रकार संघटनेच्या वतीने सर्वपक्षीय मोर्चा काढत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालयावर रविवारी जोरदार निदर्शने करण्यात आली। या मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या संपूर्ण विषयावर सातत्याने आवाज उठवणारे स्थानिक पत्रकार दीपक कोटेकर यांनी वारंवार बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि नागरिकांना होणारा त्रास याबाबत त्यांनी ठोस पुरावेही समोर आणले आहेत। विशेष म्हणजे काही फेरीवाले ग्राहकांची फसवणूक करत असल्याचाही प्रकार उघड झाला आहे। 1 किलोच्या मापात सुमारे 250 ग्रॅमने कमी वजन देत काटा मारला जात असल्याचे दीपक कोटेकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सिद्ध केले आहे। त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून सर्वसामान्यांच्या आर्थिक फसवणुकीचाही आहे हे स्पष्ट झाले आहे। मोर्चा दरम्यान शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले। यावेळी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच महापौर अजीव पाटील यांची भेट घेऊन शहरातील अडचणींची सविस्तर माहिती देण्यात आली। पूर्वीपासून असलेले तसेच नव्याने वाढलेले फेरीवाले यामुळे रस्त्यांवर अतिक्रमण वाढून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले। आता प्रशासन प्रत्यक्षात कितपत आणि किती लवकर कारवाई करते याकडे संपूर्ण वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे।